नमस्कार, सानवी हेल्दी रेसिपीमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे, कारण मे महिन्याच्या सुट्टीसाठी आम्ही गावी गेलो होतो, तर तिकडे हा व्हिडिओ शूट केलेला आहे। गावाकडच्या शेतातून आणलेली ताजी काटेरी वांगी आणि त्यापासून बनवलेलं झणझणीत चविष्ट भरलेलं वांग। ही वांगी चवीला इतकी भन्नाट लागतात की एकदा खाल्लं की पुन्हा पुन्हा बनवावंसं वाटेल। खास गोष्ट म्हणजे या रेसिपीमध्ये पाण्याचा एकही थेंब न वापरता भरलेलं वांग तयार केलेलं आहे। मसाल्याचा जबरदस्त स्वाद आणि वांग्याची नैसर्गिक चव यामुळे ही रेसिपी आणखी खास बनते। जर तुम्हाला ही गावाकडच्या चवीच्या रेसिपी आवडत असतील तर ही रेसिपी नक्की शेवटपर्यंत पहा आणि रेसिपीला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी ही काटेरी वांगी घेतलेली आहेत। या वांग्याला अशा पद्धतीने काटे असतात। ही वांगी स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहेत। या वांग्याचा देठाकडचा थोडासा भाग काढायचा आहे आणि याच्यावरती भरपूर काटे असतात, ते देखील चाकूने कट करायचे आहेत। या वांग्यांचा आकार थोडासा मोठा जरी दिसत असला तरी ही वांगी अतिशय कोवळी आहेत आणि पटकन शिजतात। अशा प्रकारे वांग्याचा थोडासा देठाकडील भाग आणि काटे कट करून घ्यायचे आहेत। आता या वांग्याचे आपल्याला 4 भाग करून घ्यायचे आहेत, म्हणजे मग याच्यामध्ये मसाला अगदी व्यवस्थित भरता येईल। तुम्ही आतल्या साईडने वांग पाहिलंच असेल, अगदी कोवळं वांग आहे। याच्यामध्ये बिया देखील जास्त तयार झालेल्या नाहीत। आता ही वांगी कट केल्यानंतर लगेचच काळी पडतात, त्यामुळे आपल्याला पाण्यामध्ये वांगी घालून ठेवायची आहेत। आता भरलं वांग बनवण्यासाठी लागणाऱ्या मसाल्याची तयारी करूया। इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे। ओल्या खोबऱ्याच्या अशा पातळ चकत्या करून घ्यायच्या आहेत। ओल्या खोबऱ्याऐवजी तुम्ही सुकं खोबरं देखील वापरू शकता, परंतु ओल्या खोबऱ्याची चव ही भरल्या वांग्यामध्ये अप्रतिम लागते। इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। या शेंगदाण्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे हे शेंगदाणे देखील आमच्या शेतातीलच आहेत। आता हे शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे मग मसाल्याला देखील छान खमंग अशी चव येते। आता हे शेंगदाणे छान खरपूस भाजून झालेले आहेत। एका प्लेटमध्ये काढून घेऊया। याचबरोबर 2 चमचे तीळ घ्यायचे। हे तीळ देखील छान भाजून घ्यायचे। तीळ भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, ते लगेचच भाजले जातात, त्यामुळे थोडेसे तडतडायला लागले की लगेचच प्लेटमध्ये काढायचे। इथे मी 1 चमचा धने घेतलेले आहेत। धने देखील छान भाजून घ्यायचे। या रेसिपीचं खास वैशिष्ट्य म्हणजे मसाल्यामध्ये देखील जे साहित्य वापरलेलं आहे त्यातील बहुतांश साहित्य हे घरातीलच आहे। आता इथे मी 1 चमचा जिरे घेतलेले आहेत। जिरे देखील छान भाजून घ्यायचे आणि एका प्लेटमध्ये सर्व मसाले थंड करून घ्यायचे। मगाशी केलेले ओल्या खोबऱ्याचे काप, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचे बारीक तुकडे हे सर्व एकत्र करून तव्यामध्ये छान भाजून घ्यायचे। आजच्या रेसिपीचं शूटिंग करत असताना खूप छान वाटत आहे, कारण नेहमी एकाच किचनमध्ये रेसिपीचं शूटिंग करत होते। आज थोडंसं काहीतरी वेगळं वाटत आहे आणि मला खात्री आहे की तुम्हाला देखील हा व्हिडिओ पाहत असताना छान वाटत असेल। आता हे खोबरं देखील छान भाजलेलं आहे। एका प्लेटमध्ये काढून घेऊया। खोबरं भाजेपर्यंत बाकीचे मसाले देखील थंड झालेले आहेत। आता हे मिक्सरमध्ये घालायचे। याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। तसेच थोडासा गूळ देखील घालायचा आहे, कारण वांग हे थोडंसं वातूळ असतं, त्यामुळे थोडासा गूळ घातल्यामुळे पचायला थोडंसं हलकं होतं। आता हे सर्व मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये मगाशी भाजलेले शेंगदाणे घालायचे। शेंगदाणे देखील मसाल्यासोबत बारीक करून घ्यायचे आहेत। आता मसाले आणि शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत, ते एका ताटामध्ये काढून घ्यायचे। आता मगाशी भाजून घेतलेलं ओलं खोबरं, लसूण आणि आल्याचे काप थंड झालेले आहेत। यामध्ये थोडीशी हिरवी कोथिंबीर घालायची। ही कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये एकत्र घालायचं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। जास्त पाणी देखील घालायचं नाही, अगदी थोडंसंच पाणी घालायचं आहे। आता हे बारीक केलेलं वाटण मगाशी बारीक केलेल्या मसाल्यामध्ये मिक्स करायचं आहे। मगाशी खोबरं बारीक करत असताना थोडंसं पाणी घातलं होतं, त्यामुळे या मिश्रणामध्ये अजिबात पाणी घालायची गरज लागत नाही।
हे मिश्रण अगदी व्यवस्थित एकजीव होतं. या स्टेजला तुम्हाला जर काही मसाले ॲड करायचे असतील तर मसाले देखील ॲड करू शकता. जर हे मिश्रण थोडंसं कोरडं वाटत असेल तर यामध्ये तुम्ही अजून थोडंसं पाणी देखील मिक्स करू शकता किंवा एखादा चमचा तेल देखील ॲड करू शकता. आता हे मिश्रण छान एकजीव झालेलं आहे. आता हा मसाला वांग्यामध्ये छान भरून घ्यायचा आहे. अगदी दाबून व्यवस्थित भरायचा आहे. मसाला दाबून भरल्यामुळे वांगी तेलामध्ये परतत असताना मसाला बाहेर येत नाही. संपूर्ण मसाला आतमध्ये तसाच राहतो आणि छान वांग्यामध्ये मुरला जातो. आता सर्व वांग्यामध्ये मसाला व्यवस्थित भरलेला आहे. मसाला भरल्यानंतर वांगी अशीच 5 मिनिट ठेवायची आहेत, म्हणजे मसाला थोडासा वांग्यामध्ये मुरला जाईल. आता भरलं वांगं बनवण्यासाठी गॅसवरती पातेलं गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. पातेलं थोडंसं गरम झालं की याच्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. या रेसिपीमध्ये तेलाचं प्रमाण देखील अगदी कमी प्रमाणात वापरलेलं आहे. तसेच भरलं वांगं बनवण्यासाठी वापरण्यात आलेलं तेल हे शेतातील करडईपासून बनवलेलं तेल आहे. हे तेल देखील लाकडी घाण्यावर बनवलेलं आहे, तसेच विदाऊट केमिकल आहे. आता तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये कढीपत्ता घातलेला आहे. कढीपत्ता थोडासा तडतडला की यामध्ये भरलेली वांगी घालायची आहेत. वांगी ठेवत असताना ती एकावर एक अजिबात ठेवायची नाहीत, पसरून ठेवायची आहेत, म्हणजे मग सगळीकडे सारखीच उष्णता लागली जाईल आणि वांगी छान शिजली जातील. या वांग्यामध्ये आपण अजिबात पाणी घालणार नाही, त्यामुळे यावरती लगेच झाकण ठेवायचं आहे. झाकण हे थोडंसं घट्ट बसणारं असावं, म्हणजे मग आतमध्ये तयार होणारी वाफ बाहेर जाणार नाही. आतमध्ये तयार होणाऱ्या वाफेवरतीच वांगं शिजवून घ्यायचं आहे. यामध्ये पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही, त्यामुळे वांगं लगेच खाली लागण्याची शक्यता असते. त्यामुळे 3-4 मिनिट झाले की लगेचच झाकण काढायचं आहे आणि वांगं थोडंसं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे मग सगळ्या बाजूने वांगं व्यवस्थित भाजलं जाईल. वांगं शिजवत असताना गॅसची फ्लेम देखील अगदी लो करायची आहे, म्हणजे मग वांगं खाली लागणार नाही. अशा पद्धतीने 3 ते 4 वेळा मध्ये मध्ये झाकण काढून वांगं हलवून घ्यायचं आहे. अगदी 10 मिनिटात हे वांगं छान शिजतं. तुम्ही ते पाहू शकता, अगदी छान असं वांगं शिजलेलं आहे. लगेचच गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि वांगं सर्व करायचं आहे. तुम्ही ते पाहू शकता, अगदी छान असं वांगं तयार झालेलं आहे. अजिबात पाण्याचा वापर न करता देखील अगदी व्यवस्थित वांगं शिजलेलं आहे. तुम्ही देखील माझ्या पद्धतीने पाण्याचा एकही थेंब न वापरता भरलेलं वांगं बनवून पहा. घरातील सर्वांना खूप आवडेल आणि वारंवार तुम्ही अशाच पद्धतीने भरलेलं वांगं बनवाल याची मला खात्री आहे. तुम्हाला भरलेल्या वांग्याची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.